श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. गुरुवार आहे, गुरुवारची देवपूजा आहे ही. बघा, गुरुवार जया एकादशी दिवशीचा व्हिडिओ आहे हा. दोन्ही पण एकाच दिवशी होतं, त्यामुळे केंद्रात जायचं का एकादशीला जायचं हे कोडं पडलं होतं. दोन्ही पण महत्त्वाचं होतं. केंद्रात पण एक गुरुवार बुडलाच होता माझा, असा पण गेले नव्हते मी, चुकला होता. आणि एकादश पण 15 दिवसातून एकदाच येते. 15 दिवसाच्या एकादशीला, महिन्याच्या एकादशीला असं जात असतो आम्ही. मोठी एकादश होती आणि एकादशीला वारीला पण जायचं होतं पंढरपूरला, आणि केंद्रात आरती पण होती सायंकाळी. दोन्ही एकदाच होतं, पण म्हटलं राहू दे, आरती पुढच्या गुरुवारी करायला येईल, भेटेल, म्हणजे जायला येईल पुढच्या गुरुवारी. पण एकादश काय परत येत नाही, आणि मोठीच होती, 15 दिवसाची पण होती, महिन्याची एकादश होती, त्यामुळे पंढरपूरला गेलो होतो. एवढी गर्दी होती असं वाटत होतं की चुकून आषाढी एकादश वगैरे आली का काय. म्हणजे एवढे ह्या नॉर्मली एकादशीला एवढी गर्दी असेल असं वाटलंच नव्हतं. यावर्षी मी पहिल्यांदाच आषाढी एकादशीला पण गेले होते, तेव्हा बघितली होती गर्दी, खूप गर्दी होती. आणि एरवी जातो एकादशीला तेव्हा पण बरीचशी गर्दी राहते आता. आणि त्यातल्या त्यात कालच्या वारीला तर आषाढी एकादशीच आठवली मला तेव्हाची. म्हटलं मी परत चुकून आषाढी एकादशी दिवशीच आली का काय पंढरपुरात. खूप गर्दी होती, पण माणसं पण तेवढेच होते, वारकरी तेवढेच होते. पूर्ण सगळीकडं नदीवर तसेच, सगळ्या बाजूने तसेच, म्हणजे पंढरपुरात सगळीकडं तसेच. मंदिर पण खूप छान असं हे केलं होतं, लाईटिंग वगैरे लावून सगळं तयार केलं होतं. मग व्हिडिओ काढायला पण मोबाईलसुद्धा बाहेर काढायला नाही, एवढी गर्दी होती बाहेर. त्यातल्या त्यात काढून थोडंसं व्हिडिओ घेतला होता, आणि एखादा फोटो काढला वाटतं 1-2. बाकी अजिबात गर्दी काय सुचतच नव्हतं. चला, माझ्याबरोबर तुम्हाला पण विठ्ठलाचं दर्शन, आत काय दर्शन झालंच नाही. नामदेव पायरीपाशी पण नेलं नाही, बाहेरूनच असं रस्ता हे केला होता, लांबूनच होतं. पायरीच्या पण लांबून असं पोलीस उभारले होते, एकदम अंतरावरूनच फक्त प्रदक्षिणा घालून तेवढं सोडत होते. प्रदक्षिणा घातली आणि आम्ही पण आलो लगेच निघून. थोडासा व्हिडिओ तेवढा घेतला होता लांबून मंदिराचा. आणि हे बघा, आमचं इथं फोटोशूट चालू होतं. चला तर घ्या मग विठ्ठलाचं दर्शन तुम्ही पण. बघा, चालतंय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. शुभरात्री.